घर बांधलं पण 1-2 वर्षातच भिंतींना क्रॅक्स पडले. खरं सांगायचं तर हे क्रॅक्स अचानक पडत नाही, त्यामागे सुरुवातीपासून झालेल्या चुका असतात. सगळ्यात आधी सॉइल टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आपण मातीची कॅपॅसिटी चेक केली नाही आणि त्यानुसार फाउंडेशन डिझाइन केलं नाही तर बिल्डिंग अनइव्हन बसते आणि मग क्रॅक्स सुरू होतात. दुसरी मोठी प्रॉब्लेम म्हणजे डिफरन्शियल सेटलमेंट, म्हणजे घराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात जमीन बसते आणि त्यामुळे वॉल्स आणि कॉलम्स मध्ये स्ट्रेस येतो आणि क्रॅक्स दिसायला लागतात. तिसरी गोष्ट मटेरियल क्वालिटी. जर तुम्ही लो क्वालिटी सिमेंट, खराब सँड किंवा वीक स्टील वापरला तर स्ट्रक्चरची स्ट्रेंथ कमी होते आणि क्रॅक्स लवकर पडतात. चौथी चूक जी खूप कॉमन आहे, रॉंग मिक्स रेशो. सिमेंट, सँड आणि ऍग्रीगेटचा प्रॉपर रेशो नाही ठेवला तर कॉन्क्रीट वीक होतं आणि श्रिंकेज क्रॅक्स डेव्हलप होतात. पाचवी इम्पॉर्टंट गोष्ट करिंग. कॉन्क्रीट केल्यानंतर 7 ते 14 दिवस पाणी देणं खूप गरजेचं आहे. करिंग नाही केलं तर सरफेस लवकर ड्राय होतं आणि क्रॅक्स पडतात. आणखी एक कारण म्हणजे टेम्परेचर चेंजेस. उन्हाळा आणि थंडीमुळे कॉन्क्रीट एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतं आणि एक्सपान्शन जॉईंट दिले नाही तर थर्मल क्रॅक्स येतात. तसंच रेनफोर्समेंट प्रॉपर नसणं, स्टील बार्स योग्य जागी बसवले नाहीत किंवा कव्हर मेंटेन केला नाही तर लोड प्रॉपर डिस्ट्रीब्यूट होत नाही आणि क्रॅक्स डेव्हलप होतात. आता बघा, ओव्हरलोडिंग पण एक कारण आहे. डिझाईन पेक्षा जास्त लोड दिला, जसं एक्स्ट्रा फ्लोअर किंवा हेवी वेट, तर बीम्स आणि स्लॅबवर ट्रेस येतो आणि क्रॅक्स सुरू होतात. तसंच पुअर वर्कमॅनशिप, लेबरने नीट काम नाही केलं, अलाइनमेंट प्लास्टरिंग बरोबर नाही तर सरफेस क्रॅक दिसायला लागतात. आणि शेवटची खूप इम्पॉर्टंट गोष्ट वॉटरप्रूफिंग. जर सिपेज सुरू झालं तर कॉन्क्रीट वीक होतं, स्टीलला रस्ट लागतो आणि मग क्रॅक्स अजून वाढतात. म्हणूनच घर बांधताना फक्त पैसे वाचवायचा विचार करू नका. प्रॉपर प्लॅनिंग, क्वालिटी मटेरियल आणि इंजिनियर सुपरविजन असेल तर तुमचं घर वर्षानुवर्ष स्ट्रॉंग आणि क्रॅक फ्री राहील. लक्षात ठेवा, स्ट्रॉंग घर हे प्लॅनिंगने बनतं, लग्न नाही. धन्यवाद.